पुढे सरका. पुरुष मंडळी पुढे सरका, महिला सुद्धा पुढे सरका. मध्ये जागा सुटले. महिला वर्ग पुढे सरका. वरती बसा ना, खाली बसा ना, खाली बसा ना, खाली बसा ना, खाली बसा. पारावर खाली खाली खाली. रामकृष्ण साजनी
स्वर्गीचे अमर इथे जाती स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युरोगी भावा जन्मा मृत्युरोगी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे होई नारायण नामे होई कीर्तनी आनंद गाओगे कीर्तनी आनंद गाओगे वैकुंठे देव सदाई सीताती वैकुंठे देव सदाई सीताती कई येते हरिचे दास कई येते हरिचे दास यम वाट पाहि निरंतर यम वाट पाहि निरंतर जोडोडिया परतील दासी जोडोडिया परतील दासी नारायण नामे होई वरुंगा
स्वर्गीचे अमर इच्छिताती देव स्वर्गीचे अमर इच्छिताती देव स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा 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 मृत्युलोकी वावा जन्म आम्हा मृत्युलोकी वावा जन्म हा नारायण नामे बहु जीवन मुक्त नारायण नामे बहु जीवन मुक्त मृत्युलोकी वावा जन्म आवा मृत्युलोकी वावा जन्म नारायण नामे बहु जीवन मुक्त नारायण नामे बहु जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ कीर्तनी
स्वर्गेचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीते वैकुंठीचे देव सदा इच्छिता ते कै येते हरिची दास यमधर्म वाट पायी निरंतर सोडोनिया कर तिष्ठ तसे तुका म्हणे पावा वैल पैल पार नामा मंत्र सार भाविकासी नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीते विठ्ठल करो प्रथम चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा आदी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता महायोग पेठे तटे भेमरथ्या वरम पुंडरी काय दात मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सम्पादज्ञानं च विदाय भक्ति विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल इथे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारायांचा हा गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वर्गातले जे देव आहे त्या देवांना हा मानवी देह किती महत्वाचा आहे याचं प्रतिपादन करतात. विठ्ठल आपल्या या शिरसाटे गावामध्ये हा जो कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्या पाठीमागे निमित्त आहे. शास्त्राने काही आपल्याला कर्म सांगितले आहे, काही निमित्त सांगितले आहे. त्यामध्ये एक विहित कर्म आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म मध्ये शास्त्राने जे आपल्याला सांगितले ते आपण करावं त्याला विहित कर्म म्हणतात. शास्त्राने आपल्याला जे सांगितलं नाही ते करू नये त्याला काय म्हणतात, निषिद्ध कर्म म्हणतात. त्याच्यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. विठ्ठल नित्य कर्म आहे ते रोज आपण केलं पाहिजे. हो, नैमित्तिक कर्म जे आहे ते कधीतरी येत असतं. आणि हे कर्म करत असताना काही कर्म असे आहे की कामना धरून केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि हे तिन्ही कर्म करत असताना आपल्याकडून जर काही चूक जर घडली, अपराध जर घडला तर त्याच्याकरता प्रायश्चित्त घ्यावं लागतं. त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात.
महाराष्ट्रात एक प्रतिष्ठित व्यक्ती कैलासवासी नामदेव भाऊराव सदगीर यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणून शास्त्राच्या नियमाप्रमाणे, वेदाच्या नियमाप्रमाणे त्यांचा हा वर्ष श्राद्धाचा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठल त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आहे गंगा भागीरथी लीलाबाई नामदेव सदगीर, ही त्यांची पत्नी आहे. त्यांना 3 चिरंजीव आहे, भास्करजी, रामदासजी आणि अमोलजी, आणि त्यांना एक मुलगी आहे सुनीता. असा नामदेव बाबांचा हा परिवार आहे. त्यांच्याबद्दल 2 मिनिटं बोलायचं झालं, मला बाकी काही माहिती नाही, परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये येऊन नर्मदेची परिक्रमा केली, हे मोठं आश्चर्य आहे. चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये घेतलं आणि मला असं वाटतंय नर्मदेची परिक्रमा केली आणि नर्मदा मातेने आपल्या कुशीमध्ये त्यांना घेतलं, याच्यापेक्षा शेवट गोड कोणता आहे? आणि त्यांच्या ह्या श्राद्ध विधी निमित्ताने या ठिकाणी कीर्तन आहे. तसं जर पाहू जर गेलो तर अनेक मोठे मोठे महाराज आहे, परंतु या परिवाराची माझ्यावर असलेली भावना म्हणून हे कीर्तन आहे. नाही तर शिरसाटे गावामध्ये शिरायचं म्हणजे फार अवघड असतं. 5-6 वर्ष झालं तेव्हा आलो होतो आणि मनातल्या मनात म्हणलं होतं की मी पुन्हा येईल, तर आज योग आला. आपल्याला हा खेळेवेळी कार्यक्रम करायचा आहे. माझे गुरुबंधू या ठिकाणी आहे, रोहिदास महाराज आहे, इंगळे बाबा आहे, कान्हो महाराज आहे, सुंदर असं मृदंग वाजवतात रवी महाराज बोराडे आहे, अनेक काळकरी या ठिकाणी आहे. हो विठ्ठल अनेक वर्ष गुरुवर्य बाबांनी या गावामध्ये सेवा केली. अनेक वर्ष पावसाळ्यामध्ये कार्यक्रम असायचा, अनेक वर्ष बाबांनी सेवा केली. नंतर बाबांनीच त्यांना सप्त्याची तारीख दिली आणि त्याच्यानंतर बाबांनी सुद्धा काही वर्ष आले. त्याच्यानंतर बाबांची तब्येत किंवा तारीख भेटत नसल्यामुळं बाबा येऊ शकले नाही. तरी पण बाबांचं प्रेम ह्या गावावर आहे आणि गावाचं प्रेम सुद्धा बाबांवर आहे. असतो या निमित्ताने या परिवाराने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मुलं चांगल्या संस्काराची आहे, त्यांना चांगले संस्कार आहे. आई वडील मुलांना जे संस्कार देतात त्या पद्धतीने मुलं वाढत असतात. हो, जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबारा म्हणतात, बीज जर चांगलं जर असेल तर फळ सुद्धा शुद्ध बीजा पोटी मुलं चांगली गुणी आहेत. एक मुलगा पोलीस खात्यामध्ये आहे, एक अजून नाशिकमध्ये आहे आणि एक आपली स्थिती सांभाळतोय. अशी 3 गुणी मुलं आहेत, त्यांना एक मुलगी आहे. असा हा परिवार आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा केली. हो, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये येऊन चांगली कर्म केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारा म्हणता, प्रत्येक मनुष्याने आपल्याला शेवटी कामाला जे येईल अशी काहीतरी पुंजी आपण जमा केली पाहिजे. एकदम नाही जमा करता आली ना तर तुकोबाराय म्हणतात
तिळातिळासारखे माणसाने पुण्य कमावलं पाहिजे. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाटेस की आतुडे समागम घडे संतांचा. हो, 3,500-4,000 किलोमीटरची त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. हो, 4,000 किलोमीटरची परिक्रमा केली. जे मला सांगतात अशी पाटील त्यांनी सुद्धा परिक्रमा केली आणि कान्हो महाराज यांनी सुद्धा परिक्रमा केली आणि त्याचंच हे फल आहे. विठ्ठल गावातले सुद्धा काही 4-5 माणसं त्यांच्या बरोबर होते. चला, शरीर आहे, शरीराचे धर्म चालूच राहणार आहे. हो, कर्म कोणालाही चुकत नाही. तुम्ही भजन करा अथवा नका करू, परंतु शरीराचे जे कर्म आहे, प्रारब्ध आहे, ते भोगावंच लागतंय. महात्मा जरी असला, भजन करीत जरी असला, तरी त्याला कोणता रोग होईल काही सांगता येत नाही. आदरणीय गुरुवरे बाबा समाजाचे किती कार्य करतात. आतापर्यंत गुरुवरे बाबांनी पूर्ण आयुष्य समाजाकरता घातलं तरी बाबांना पॅरलेस झालं. परंतु भगवंताची जोगमारांची कृपा महिन्यामध्ये कीर्तन करायला लागले. हो, प्रारब्ध आहे, ते कोणाला सुटत नाही. काही जास्त विस्तार करणार नाही. आजचं हे वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्ध याचा अर्थ असे की वर्षाने जे येतं त्याला काय म्हणतात, वर्ष श्राद्ध म्हणतात. परंतु त्या श्राद्धामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे. मासिक श्राद्ध आहे, द्विमासिक श्राद्ध आहे, षण्मासिक श्राद्ध आहे आणि वर्ष श्राद्ध आहे. शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर वर्ष श्राद्धाचा या शब्दाचा अर्थ जर सांगायचा झाला, श्रद्धेने केलं जातं त्याला काय म्हणतात, वर्ष श्राद्ध म्हणतात. आपल्या आई वडिलांविषयी असणारी श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा, भाव असला पाहिजे, मग ते काय होत असते, श्राद्ध होत असतं. जायते इति श्राद्ध, अति श्रद्धेने केलं जातं, प्रेमाने केलं जातं, जिव्हाळ्याने केलं जातं, त्याला काय म्हणतात, श्राद्ध म्हणतात. लोक करतात श्राद्ध, करत नाही असं नाही, लोक नाव ठेवतील म्हणून काय वेळेला श्राद्ध केलं जातं. परंतु खरं श्राद्ध मनापासून केलं पाहिजे. विठ्ठल सांगत असतो हे विधी करायलाच पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे करवती पाराने का माता पिता मरणे अंकित जे दिवस. ज्यावेळेला अक्षय तृतीया येत असेल, मकर संक्रांत येत असेल, चांगले दिवस येत असेल, त्यावेळेला आपल्या आई वडिलांच्या नावाने पितृतर्पण केलं पाहिजे. सोम सूर्यादी ग्रहणे, ग्रहण काळामध्ये सुद्धा आई वडिलांच्या नावाने आपण पितृतर्पण केलं पाहिजे. क्षेत्रामध्ये जर गेलो, काशी, अयोध्या, प्रयागराज या ठिकाणी जर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या आई वडिलांच्या नावाने आपण पितृतर्पण केलं पाहिजे, दान धर्म केले पाहिजे. सांगत असतो आपणच करतोय असं नाहीये, मोठ्यांचा पुरावा देता येईल आणि मला पुढे जाता येईल. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजा गेले ना, त्यावेळेला सुद्धा प्रभू रामचंद्राने आपल्या वडिलांचा विधी केला. देव सुद्धा आपल्या वडिलांचा विधी करतोय तर आपल्याला का करता येणार नाही. ज्या वेळेला कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, अनेक कौरव गेले, मेले, त्यावेळेला पांडवांची आई कोण, कुंती, तिने धर्मराजाला बोलावलं, अर्जुनाला बोलावलं, भीम, सदेव, नकुल यांना बोलावलं आणि सांगितलं, अरे धर्मराजा तुमचा भाऊ गेलेला आहे. दुर्योधन हा कोणाचा, त्यांचा भाऊच होता ना, दुःशासन होता. अगदी गेले, वाईट जरी असले ते, तर त्यांचा विधी तुम्हाला करायलाच पाहिजे. चरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनाः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदोन वर्तते. ज्ञानोबराय भाष्य करताना म्हणतात ना, एक वडील जे जे करती दया नाम धर्म ठेविती ते एर उपासती. सामान्य सकळ मोठी माणसे जसं वागतात तशी छोटी वागत असतात. विठ्ठल हे विधी आहे,
आपण केलंच पाहिजे. जर न कराल तर आपण दोषी आहोत. हो, आपण त्या दोषाला पात्र हो, म्हणून आपण ते केले पाहिजे. हो, शास्त्र म्हणाले ते सांडावे, राज्यही तृण आणावे. हो, हे विधी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगतात. काही संस्कार सांगण्याचा मी प्रयत्न करतो. काही संस्कार असे असतात, ज्या वेळेला मातेच्या गर्भामध्ये बालक असतं त्यावेळेला गर्भधारण संस्कार केले जातात. नवे नवे तर ते करावं. हा पहिला संस्कार आहे. एकदा की मातेच्या गर्भातून बालक बाहेर आला की त्यावेळेला सुद्धा त्याचे काही संस्कार केले जातात. 5व्या दिवशी पाची केली जाते. त्या दिवशी त्याचं प्रारब्ध, संचित, क्रियमान लिहिण्याकरता येत असते. कोण? सचिव येत असते. कशा करता? कोण म्हणजे चहा प्यायला. हो, आपलं प्रारब्ध लिहिण्याकरता येत असते. तिच्याकडून काही चुकीचं लिहू नये म्हणून काय लावला जातो? दिवा लावला जातो. मला तर असं वाटतं पुढे काहीतरी दिवा लावणार असेल म्हणून दिवा लावला जातो. हो, तिने काही चुकीचं लिहू नये म्हणून दिवा लावला जातो. ती आपलं प्रारब्ध लिहत असते. तो किती वर्षापर्यंत राहणार आहे, कसा राहणार आहे, तो काय करणार आहे हे ती लिहत असते. पाचवी झाल्यानंतर 12व्या दिवशी आपण त्या मुलीचं काय करत असतो? बारसं करत असतो. त्याला कोणता विधी म्हणतात? नामकरण विधी म्हणतात. त्याला घरातले लोक, आई वडील, आत्या वगैरे काय करते? नाव ठेवतात. मोठा झाल्यानंतर लोक बाहेरचे नाव ठेवतात, तो भाग वेगळा. हो, पहिलं नाव कोण ठेवत? घरातली नाव ठेवत असतात. तो सुद्धा नामकरण हा काय आहे? विधी आहे. नंतर थोडा मोठा झाल्यानंतर अन्नप्राशन करणं, त्याला दात आल्यानंतर, हा सुद्धा काय आहे? विधी आहे. नंतर त्याचं मौजी मंदन करणं, शिका जानवं घालणं, हा सुद्धा काय आहे? एक विधी आहे. नंतर गुरुकुलामध्ये जाणं, गुरुकडे जाणं, हा सुद्धा काय आहे? विधी आहे. अलीकडे गुरुकुल कमी झाले, जास्त घरकुल झाले. हा विधी आहे. नंतर गुरुकुलातून घरी आल्यानंतर गुरुकुलामध्ये प्रपंच कसा करावा, जीवन कसं जगावं, हे ज्ञान कुठे दिलं जाते? गुरुकुलामध्ये दिलं जाते. नंतर आल्यानंतर आई वडिलांना त्याची काळजी पडते. आई वडील त्याची 2चे 4 करतात. त्यांना असं वाटतं की त्याचं 2चे 4 व्हावं, 4चे 8 व्हावं, 8चे 16 व्हावं आणि वेल कुठे जावा? मांडव. आई वडिलांना वाटतं. मग आई वडील त्याचे काय करत असतात? लग्न करत असतात. लग्न हा सुद्धा 16 संस्कारापैकी एक काय आहे? विवाह सोहळा आहे. आणि नंतर त्याची जीवन यात्रा पुढे जात राहत असते. आणि एकदा जीवन पुढे चाललं, भगवंताच्या यादीमध्ये, त्याच्या यादीमध्ये जिथपर्यंत आयुष्य असतं तिथपर्यंत तो राहत असतो. आणि एकदा की हा देह पडला की त्या दिवशी सुद्धा एक विधी केला जातो. त्या विधीचं नाव काय आहे? अंत्यविधी. विठ्ठल अंत्यविधी आहे. आणि त्या दिवशी जर अंत्यविधी झाला, तिथून पुढं 10व्यापर्यंत काही संस्कार करायचे असतात. 10वा झाला की पूर्वीच्या काळामध्ये पहिला पिंड पहिल्या दिवशी, दुसरा पिंड दुसऱ्या दिवशी, असे किती पिंड ठेवले जात होते? 10 पिंड ठेवले जात होते. आज एकदम ठेवले जातात, तो भाग वेगळा. आणि दशक्रिया झाली की पुढे राहिलेले ते 3 दिवस आहे, 11वा, 12वा आणि 13वा. हा कोणाचा होत असतो? जो प्रापंचिक आहे, संसारिक आहे, अशा व्यक्तीचा काय होत असतो? 13वा होत असतो. ब्रह्मचार्याचा 14वा होत असतो. वानप्रस्थाचा 15वा होत असतो. आणि जो संन्यासी आहे, ज्याने सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, नवे तर ज्या वेळेला तो संन्यास घेत असतो त्याच वेळेला त्याने आपलं पिंड तर्पण काय जे असेल ते करून घेतलेलं असतं. अशा संन्यासाचा
16वा होतो त्याला काय म्हणतात? षोडशी म्हणतात. विठ्ठल हे विधी करायलाच पाहिजे. ही अंधश्रद्धा नसून ही काय आहे? डोळस श्रद्धा आहे. म्हणून मी आपल्याला जाता जाता सांगून जाईल की साधू संतांची पुण्यतिथी होत असते. तुमचं आमचं वर्ष श्राद्ध होतं आणि देवाची काय होते? जयंती होते. विठ्ठल वाक्य वापरलं की साधू संतांची पुण्यतिथी करायची असते. बरोबर, साधूची पुण्यतिथी कोणी करायची असते? ज्या समाजामध्ये जन्माला आले त्यांनीच करायची असते का? नाही नाही नाही, सर्वांनी करायची असते. कारण साधूचं जीवन एका गावाकरता, एका तालुक्याकरता, एका कुटुंबाकरता नाही. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कशावी परोपकारी, देह कशावी परोपकारी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कशावी परोपकारी. विभूती देह कष्टविती परोपकारी. म्हणून साधूची पुण्यतिथी सर्वांनी करायची असते. आज आपण जगद्गुरु तुकोबारायांची तुकाराम बीज साजरी करतो. एकच गाव करतं का? नाही नाही, तुकोबाराय सर्वांग करत आहे, जोग महाराज सर्वांग करत आहे. म्हणून साधूची पुण्यतिथी सर्वांनी करायची असते. म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमचं आमचं श्राद्ध होत असतं आणि आज या ठिकाणी हे श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराज, श्राद्ध विधी झालेला आहे, स्वयंपाक सुद्धा तयार आहे, मग तुमची बडबड कशा करते? तर एक सांगू, एक कर्म आहे बरं. हो, कर्म करत असताना मनुष्याकडून अनेक चुका घडत असतात. हो, मी काय चुका सांगण्याकरता या ठिकाणी आलोय असं मात्र नाही बरं. परंतु कर्म करत असताना चुका घडत असतात. कर्म जर चुकलं ना तर मनुष्य वेडा होत असणार. कर्म धर्म नव्हती सांग उन्हे अंगे पतन. हो, शास्त्र असं सांगतंय, श्राद्ध विधी ज्या ठिकाणी करायचं आहे ती जागा गायीच्या शेणाने सारवली पाहिजे. अलीकडे कोण सारवतं का? गावठी गाय. अलीकडे कोण सारवतं का? नाही सारवत. श्राद्ध विधीला जी विधी पाहिजे, जी सामग्री पाहिजे, त्याच्यामध्ये दही, दूध, तूप, लोणी काय जे असेल ते कशाचं पाहिजे? जर्सी गायचं, गावठी गायचं पाहिजे. भेटतं का आता ते? नाही भेटत. चला, ब्राह्मण काका आलेले असतात, त्याने कसं यायचं असतं? त्यांनी व्यवस्थित सोळ निसून पवित्र होऊन यायचं असतं. अलीकडे येतात का ते? ठीक आहे, आले. ब्राह्मण काका म्हणतात यजमानाला पूजेला 2 तास लागेल. यजमान काय म्हणतो? पटकन उठून घ्या, इतका वेळ लावू नका. म्हणजे मंत्र जे 2 तासामध्ये म्हणायचे असतात तेवढे मंत्र एका तासामध्ये होतात का? नाही होत. म्हणून कर्मामध्ये त्या चुका झालेल्या आहेत, त्या चुका सुधारवण्याची ताकद फक्त नामचिंतनामध्ये आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणता, बाबा प्रत्येक कर्म करत असताना आरंभाला देवाचं नाव
सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. कर्मामध्ये चुका होत असतात, मानव आहे, परंतु हे कलियुग चालू आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणता कोणतंही कर्म करा तुम्ही, परंतु कर्माच्या आरंभी कोणाचं नामचिंतन करा? भगवंताचं नामचिंतन करा. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. आरंभी आवडी आदरी आली नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. सकळ मंगळ नदी श्री विठ्ठलाचे नाम आहे. एक पुरावा देतो आणि मी पुढे जातो. ज्या वेळेला आपण विहिरीतून पाणी सोडतो, वाफेला म्हणा कशाला पाणी सोडतो, ते पाणी ज्या रस्त्यानं जातं, ज्या वाफेतून जातं, जात असताना जर खड्डा जर आला मध्ये, तर पाणी काय करतं? शॉर्टकट मारतं जातं का? नाही नाही नाही. पाणी काय करतं? ते खड्डा भरतं, मगच ते पुढं जातं. ज्ञानोबा म्हणता निम्न भरलिया उने पाणी ढळोच नेणे. त्याप्रमाणे कर्मामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. नामचिंतन जर केलं तर तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आणि श्राद्धाला कीर्तन भजन नामस्मरण ठेवावं. यदा कदाचित जी व्यक्ती केलेली आहे त्याच्याकडून जरी नामस्मरण घडलं नाही, परंतु त्याच्या श्राद्धाला विधीला जर नामचिंतन जर घडलं तर यातून जे पुण्य आहे त्या पुण्याने तो भगवंतापर्यंत जात असतो. कीर्तनाचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. वास्तविक आता खरं कीर्तन प्रवचन कोणाकरता असतं? यांच्या करता असतात. केलेली व्यक्ती जात असते, परंतु लोक सुद्धा महाहुशार असतात. गुरुदास महाराज हो, ते सुद्धा घड्याळ पाहून येतात. आता महाराजांचं कीर्तन संपलं असेल, चला आपण जाऊ. याच्याकरता नामस्मरण कीर्तन ठेवायचं असतं. ह्या परिवाराने या ठिकाणी कीर्तन ठेवलेलं आहे. मी भगवंताला प्रार्थना करतो की या कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या नामदेव रावांना भगवंताने स्थान द्यावं, नर्मदा मातेने आपल्या कुशीमध्ये घ्यावं. नवे नवे तर घेतलंच असेल. तुम्हा आम्हाला असा मानवी ध्येय प्राप्त झालेला आहे, जो कोणाला प्राप्त झाला नाही असा मानवी ध्येय आपल्याला प्राप्त झाला. आता आपण चाललोय. आपल्याला हा अमोल किमतीचा नरदे आपल्याला प्राप्त झालेला आहे. परंतु मला असं वाटतंय, ज्याला सहजासहजी एखादी वस्तू जर प्राप्त झाली, एखादी गोष्ट जर प्राप्त झाली ना, त्याची किंमत त्याला म्हणजे मिळत नाही, तो त्याची किंमत करत नाही. अति परिचयात अवर्ण्य होत असते. असा अमोल किमतीचा नरदेय आपल्याला प्राप्त झाला, परंतु याची किंमत आपल्याला नाही कळत. परंतु ह्या नरद्याची किंमत देवांना कळते. म्हणून ते देव स्वर्गातून इच्छा करतात.
आपल्याला कळत नाही, परंतु या नरदेहाची किंमत कोणाला कळाली? स्वर्गातल्या देवांना कळाली. म्हणून ते इच्छा करतात स्वर्गीची अमर इच्छिताती देवा. स्वर्ग स्वर्ग कुठं आहे तो स्वर्ग? मंगळा पाट्याजवळ हा स्वर्ग कुठं आहे मला? हा तिथं गेलेले आहेत ते देव काय करून गेले हो? तिथं यज्ञ यागाची कर्म करून त्या ठिकाणी गेले. शास्त्र असं सांगतंय ज्याला इंद्र व्हायचंय, एखाद्याला ब्रह्मदेव व्हायचंय. ब्रह्मदेव कधी होत असतो दादा? 100 जन्म जर ब्राह्मणाने जर घेतले तर तो काय होत असतो? ब्रह्मदेव होतो. इंद्र केव्हा होतो? 100 यज्ञ त्यांनी केले की तेव्हा तो काय होत असतो? इंद्र होत असतो. शतमक संपत्ती स्वर्गीची हो. आणि स्वर्गामध्ये कुठपर्यंत राहता येतं दादा? कुठपर्यंत राहता येतं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या स्वर्गामध्ये सुद्धा कुठपर्यंत राहता येतं? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत राहता येतं. एकदा ते पुण्य सुखामणे झाली कुठे छया गती, कुठे छया गती सुखामणे जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी राहता येतं. एकदा ते पुण्य संपलं हो तया पुण्याची पावती सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ब्रह्मदेव जरी असला ना तोही पुनरावृत्तीच्या मापा शीघ्र झाला. ब्रह्म होना लोका पुनरावर्ती अर्जुन मामप्येते पुनर्जन्म नैत्य मामेती स्वर्ग. असा ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला खाली यावं लागतं. जसं मडक शिंक्यावर कुठपर्यंत राहतं? त्याच्यामध्ये दही दूध तूप लोणी आहे तोपर्यंत राहतं. आणि एकदा की त्याच्यातला माल संपला की ते मडक कुठे येतं? अगदी कोणाच्या तरी कामाला पण येतं. ते यज्ञ करून स्वर्गामध्ये गेले, परंतु स्वर्गामध्ये हा आनंद नाहीये, हा सुख सोळा स्वर्गी नाही. स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये हे भजन कीर्तन काही नाही महाराज. त्या स्वर्गामध्ये भरपूर काय आहे. अप्सर आहे, मेनका आहे, कल्पतरूचे बाग आहे, परंतु असं भजन कीर्तन तिथं नाहीये. म्हणून ते देव इथे येण्याची इच्छा करतात. स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. भजन कीर्तन नामस्मरण स्वर्गामध्ये नाही. कुठं आहे ते? या मृत्यू लोकामध्ये. धन्य धन्य ते वैष्णव सगळे, 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 धन्य ते वैष्णव सगळे, जे
नामस्मरण या मृत्यू लोकामध्ये आहे, परंतु कोणत्या योनीमध्ये आहे हो? गाढवा मांजराच्या का? नाही नाही, फक्त मानवी देहामध्ये हे भजन कीर्तन आहे. म्हणून तर तुकोबारा म्हणता या जन्मी गणे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे, आणि ज्ञान नाही कोठे. गोड मार्गाने प्रमाण दिलं, याची जन्मे घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. कीर्तन करण्याचं ज्ञान, कीर्तन ऐकण्याचं ज्ञान, मृदंग वाजवण्याचं ज्ञान, गायनाचं ज्ञान कोणत्या योनीमध्ये आहे? मनुष्य योनीमध्ये आहे. हा. ते स्वर्गातले देव इच्छा करतात, या यह लोकीचा देव इच्छिता ती पाये. मग जगद्गुरु तुकोबाराया छातीला हात लावून सांगते की बाबा आम्ही धन्य आहोत, त्या विठोबाचे दास झालो. धन्य धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. असतो स्वर्गातले देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. देवांना सुद्धा हा मानवी देव मिळावा अशी इच्छा आकांक्षा निर्माण झाली. कारण हा मानवी देव सामान्य नाहीये, फार दिवसांनी आपल्याला प्राप्त झालेला आहे. नाथ महाराज म्हणतात अरे बाबा फार हा दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही, दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तू वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुसऱ्या गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुसऱ्या गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना, इतका दुर्लभ आहे. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन का, त्यामध्ये दुःख यातना एवढं दुःख आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर त्याच्यासारखा पवित्र नाहीये. इतकं दुःखाचे कोठार असताना सुद्धा देव कशाची इच्छा करतात? मानवी शरीराची इच्छा करतात. नर करणी करे सो नरका नारायण बन जाय. विठ्ठल दुःखाचं भांडार असताना सुद्धा देव या शरीराची इच्छा करतात. आज ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे त्यांनी या शरीराने नर्मदा परिक्रमा केली आणि केल्यानंतर काही महिन्यांनी त्यांना काही आजार झाला. त्या आजाराने ते गेले, परंतु या देहाने त्यांनी काय केली? नर्मदा परिक्रमा. आपल्याला सुद्धा हा नरदेव प्राप्त झालेला आहे. आपण सुद्धा या देहाची सुद्धा आपण सार्थक केलं पाहिजे. हो, तुकोबाराया म्हणतात ना, त्या भगवंताच्या दर्शनामध्येच ह्या देहाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्माल्याची सार्थक विठ्ठलची एक देखली या विठ्ठल. मनुष्य पण तरी साधी नारायण, मनुष्य पण तरी साधी नारायण, नाही तरी बसुनी
मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी ही न पशुवने. मनुष्य जन्माला येऊन जर तो साधना करत नसेल, नामचिंतन करत नसेल, वारी करत नसेल, ज्ञानेश्वरी वाचत नसेल, गाथा वाचत नसेल तर नाही तरी ही न पशुवने. पशु काही कमी आहे का? हा? श्वान सुकरे बापडी नाहीतरी काय थोडी. श्वान सुकरे बापडी कमी आहे का? त्यांचा भरपूर भरणा आहे. परंतु भगवंताने आपल्याला आनंद कशा करता दिला? विठ्ठल आज हरिदिनी आहे. आज संतांची वारी आहे. आज दरवर्षी त्र्यंबकेश्वरला जयंत महाराज गोसावी यांनी परिक्रमा काढलेली आहे ब्रह्मगिरीची. आज शेकडो वारकरी त्या ठिकाणी हजर आहे. परिक्रमा चालू आहे. कशा करता हो? काही पैसे भेटते का त्याच्यात? नाही. ती आपल्याकरता पुण्याची सामुग्री आहे. आणि एक सांगू, आपण गेल्यानंतर आपल्या बरोबर दुसरं काही नाही, तेच आपल्या बरोबर. पासून या. यमराज आपल्याला विचारणार नाही तुम्ही बँकेत किती कोटी टाकले, काय केले. यमराज पहिलं काय विचारे? नामचिंतन किती केलंय, किती बाण तोडलंय हे विचारणार नाही. काय केले, किती नामचिंतन केलं. संसार करू नका असं नाहीये. संसार करत असतानाच त्याच्यामध्ये गुरुवारी बाबांनी काल अभंग घेतला होता नाशिकला. आपलं काम चालू असताना त्या कामामध्ये तुम्ही राम म्हणा. मग आपलं जे जीवन आहे ना ते सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कामामध्ये काम राम राम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही काम सोडा असा अर्थ नाही, त्या कामामध्ये तुम्ही राम म्हणा. म्हणून अशी कुठे केली जाते ना, हातात काम, अंगात घाम, मुखामध्ये राम आणि शेवटी वैकुंठ धाम. परंतु काही न करता आपला काका काय तिथं द्यायला नाही. आपण पहिली साधना केली पाहिजे. हो, जसं त्या देवाने यज्ञयागादी करून ते स्वर्गामध्ये गेले. परंतु त्यांना माहिती आहे की भजन कीर्तन स्वर्गामध्ये नाहीये, या जन्मामध्ये आहे, मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात स्वर्गीची अमर इच्छिताती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मा कारण. याच्यातून सुटण्याकरता, मुक्त होण्याकरता फक्त भगवंताचं नाम आहे नारायण नामे. होऊ जीवन मुक्त नारायण नामे. होऊ जीवन मुक्त नारायण नामे. होऊ जीवन मुक्त नारायण नामे. जीवन
जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. जगद्गुरु तुकोबाराने तसं जर पाहिलं तर भगवंताचे हजार नाव आहे. अनंत म्हणती माझ्या स्वामीचे अनंत गुण जाती म्हणून या. त्यापैकी भगवंताचं नारायण हे नाव आहे. नारायण नामे हो जीवन मुक्त. अहो त्या आजामेळाने फक्त पुत्राच्या लोभाने नारायण नाव म्हटलं. पुत्राचं नाव नारायण होतं तरी तो आजामेळ मुक्त झाला. विठ्ठल म्हणून महाराजांनी गोड शब्द वापरला की नारायण नामे हो जीवन मुक्त. प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला वाटतंय की मी मुक्त व्हावा. हा, कोणाला वाटत नाही व मी मुक्त व्हावा, प्रत्येकाला वाटतंय ना. परंतु मनुष्य जो बद्ध झाला तो कशामुळे बद्ध घेऊनिया छंद माझे माझे. ज्या वेळेला मनुष्य जन्माला येतो बालक असत निर्विकार जीवन, त्याला काही कळत नाही की हे माझे आहे हे तुझे आहे, निर्विकार जीवन. परंतु आपला संग लागला, आपली संगती झाली की मग त्याला कळतं की हे माझे पप्पा आहे, ही माझी आई आहे. मग त्यांच्या संगतीमध्ये गेला, मोठा झाला की ममे ती किती दुःख मोलस. मनुष्याला दुःख कोण देतो दादा? माझेपणा दुःख देतो, ममत्व दुःख देत असतं. वास्तविक पाहता तो मुक्तच आहे. गोड महाराजांनी प्रमाण दिलं, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊनिया छंद माझे माझे. मुक्त आहे. परंतु असं जरी असलं ना तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही भगवंताच्या नामाचा आश्रय करा, मुक्त झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. म्हणून महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं की नारायण नामे हो जीवन मुक्त. परंतु मुक्त होण्याकरता महाराजांनी गोड सांगितलं कीर्तनी अनंत गाऊ गीती. कारण हे कलियुग चालू आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याने कीर्तन केलं पाहिजे. आता हे जे आपली चाललंय ना ही कथा आहे, तर कथेमध्ये सांगणे आणि कीर्तन सर्वांना करता येतं. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय छातीला हात लावून सांगतात की बाबा या कलियुगातल्या माणसाने प्रत्येकाने कीर्तन केलं पाहिजे. सर्वांना तो अधिकार आहे. सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार, सकळाशी येते आहे अधिकार. आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नाम. सर्वांना कीर्तन करण्याचा अधिकार म्हणजे भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. कीर्तन कीर्तन म्हणजे काय कंबर बांधावं, पेटा बांधावा आणि लोकांना ज्ञान सांगावं नाही, ही कथा आहे. परंतु कीर्तन सर्वांना अधिकार आहे. पुढे महाराजांनी सांगितलं सकाळाशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. उद्धार जो शब्द आलाय
तो मुक्त होण्या या अर्थी आलेला आहे. आणि सर्वांनी मुक्त होण्याकरता काय करायला पाहिजे? कीर्तन, भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. कारण कीर्तन आपणच करतोय असं नाहीये, किंवा कीर्तनाची गोडी आपल्यालाच आहे असं मात्र नाहीये. कीर्तनाची गोडी त्या भगवंताला सुद्धा आहे ना. तुका म्हणे त्याला कीर्तनाची गोडी. चला अजून पुढे जातो. ज्या वेळेला नामदेवराय कीर्तन करत होते ना, नामदेवराय कुठे? कोण म्हणलं? बंबाळा पाटील. हो. नामदेवराय कुठे कीर्तन करत होते? हा, पंढरपूरला भगवंताच्या समोर कीर्तन करत होते ना. कीर्तनी अनंत गावगीती याच्यावर मी बोलते. नामदेवराय कीर्तन करत होते, तर त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये कोण नाचत होतं? कोण नाचत होतं? नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे जीवनाचे करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला बंद. नामदेवराय कीर्तन करत होते तर भगवान परमात्मा नाचत होते. आम्ही कीर्तन करतोय तर चौकार नाचतात. सगळा धिंगाणा चाललाय. त्यांना सुद्धा भान नसते का आपण पुढं नाच. हो, एका चौकदाराला माहितीच नव्हतं कीर्तनाचा मंडप पुढे. त्यांना मला का पुढे घेऊन गेला. इतकं गोड कीर्तन करत होते. कोण? नामदेवराय. अलीकडे आम्ही पण कीर्तन करतो, परंतु कीर्तनाचा उद्देश काय आहे? लोभाने आम्ही कीर्तन करतो. परंतु नामदेवरायांचं कीर्तन निर्विकार कीर्तन होतं. त्यात कुठल्याही सुद्धा कामना होती. हो, असं कीर्तन करत होते नामदेवराय. तर स्वतः भगवान परमात्मा विटेवरून खाली येत होते आणि नाचत होते. नाचत होते म्हणजे काय व्हिडिओ शूटिंग चालू आहे म्हणून नाचत होते का? नाही नाही, प्रेमाने नाचत होते. भगवान परमात्मा इतके नाचत होते, इतके नाचत होते की नाचता नाचता भगवान
तालुक्यातली ती हिरी आहे ज्यावेळेला मी बाबांच्या बरोबर होतो आणि आजही आहे. नवीन असताना लोक लोटायचे मुळे गायन करा गायन करा. आज ते आम्हाला लोटतात. गोड आहे. संप्रदायाची सेवा केल्यानंतर वाणीला गायनाला गोडवा येत असतो. शब्दाला एक वेगळी धार येत असतो. असं नामदेवरायांचं कीर्तन होतं महाराज की त्या नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचत होते. नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. एक कलियुग चालू आहे बघा किती गोड चालू म्हणजे. सगळे असे फ्रेश झाले. असं वाटते आता विमान येईल न्यायला सर्वांना घेऊन जाईल. पण इतकं सोपं नाहीये. त्याच्याकरता काही साधना करावी लागते. काही काळ जावा लागतो. हो खरंच संप्रदायाची फार मोठी ताकद आहे. मी नेहमी सांगत असतो. गुरुवर्य बाबा सांगत असतात एखाद्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असेल आत्महत्याचे विचार येत असेल त्याने कीर्तनामध्ये येऊन बसावं. कीर्तन नामस्मरण आध्यात्मिक शक्ती फार मोठी आहे. त्याला वाईट वळणाला कधीच जाऊन देणार नाही. असंही भजन शक्ती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात बाबा मुक्त जर व्हायचं असेल नारायण नामी हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती. चला जो भजन करतो नामस्मरण करतो स्वर्गातल्या देवानाच काय वैकुंठातल्या देव जे आहे ते सुद्धा त्याची इच्छा करतात. आय वैकुंठीचे जय सदा इच्छितात. वैकुंठीचे जय सदा इच्छितात. देहाची इच्छा करता यात नवं नाहीये. वैकुंठीचे देव सदा इच्छितात कैवा येथे येथे हरीचे दास. वैकुंठातले देव सुद्धा लोक सुद्धा या देहाची इच्छा करतात की हे कधी येतील वरती. सदा इच्छितात कहे येथे येतील हरीचे दास. हो स्वर्गातले देव सोडून द्या वैकुंठातले देव. आणि वैकुंठामध्ये कोणता देव असतो? भगवान विष्णू.
हा तो सुद्धा विठ्ठल तिथले देव सुद्धा याची इच्छा करतात. जो भजन करतो, नामस्मरण करतो, नामसाधना करतो, त्याची इच्छा करतात की हा वरती कधी येईल वैकुंठामध्ये. कारण नामस्मरण नामसाधना अशी आहे की देवाला सुद्धा खेचून घेते. ज्या सुखा कारणे देव देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. स्वर्गातल्या देवांना या देवाची इच्छा नाही, तर वैकुंठातले जे देव आहेत त्यांना सुद्धा या देवाची इच्छा आहे की ही वरती कधी येते. मी अजून पुढे जाऊन सांगतो, देवांनाच काय, जो आपले क्यू करत नाही, जो आपल्या सुखादुःखामध्ये नाहीये, असा यमराज, तो यमराज सुद्धा या हरिदासाची, या भजनावाल्यांची काय करत आहे, वाट पाहत आहे. यम धर्म वाट पाहिलं तर, यम धर्म वाट पाहिलं तर, यम धर्म स्वर्गातले देव इच्छा करतात यात नवल नाहीये, वैकुंठाचे देव आपली इच्छा करतात यात नवल नाहीये. असा यमराज तो सुद्धा आपली इच्छा करतोय. कोणाची आपली इच्छा करतो म्हणजे कोणाची, जो भजन चिंतन नामस्मरण करतोय त्यांची इच्छा करतोय की हे कधी येतील. यमधर्म वाट पाहे निरंतर, पण वाट कशी पाहतोय, जोडोनिया कर तिष्ठत असे. कोणा करता हात जोडून उभा आहे, प्याताडा करता
नाही नाही तो वारी करतोय, नामस्मरण करतोय. जो हरीचे दास आहे त्यांच्याकरता यमराज वाट पाहत आहे. कसे? हात जोडून. आणि जे बाकीचे डांबराट आहे त्यांची सुद्धा वाट पाहतो. कसे? तुम्ही या. मारिती तोडीती सोडीती निशूर यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार मारिती तोडीती सोडीती निशूर यमाचे किंकर बहुसार यमाचे मारेती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर भौसार. यमराज म्हणजे काय आपला स्वैर आहे का हो? नाही बाबा. न्याहाळी पा केवडा पसरलासी चवडा करोनी माझी वडा आकार प्रत्येकाची तो वाट पाहत आहे. घडी घडी काळ याची वाट पाय अजूनही किती आहे अवघा. परंतु ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली, त्यांनी पंढरपूरची वारी केली, पंढरपूरची वारी केली, गाथा ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचले, जो वाचतोय नामसाधना करतोय त्याची यमराज वाट पाहतोय. परंतु जोडोनिया कर तिष्ठत से हात जोडून तो स्वागत करायला तयार आहे. आणि बाकीच्यांची सुद्धा तो वाट पाहतोय. परंतु दात करा हो महाराज म्हणले यमधर्म वाट पाही निरंतर सोडोनिया कर तिष्ठत से. चला शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या भवसागरातून पलीकडे जर जायचं असेल तर फक्त नामचिंतन तुका करा. म्हणे बाबा भया पहिलं पार तुका म्हणे बाबा भया पहिलं पार म्हणे बाबा भया पहिलं नामांतर सार भाविका श्री जगद्गुरु तुकोबारा सर्वांना अट्टहासाने सांगतात की बाबा या भवसागरातून पलीकडे जर जायचं असेल तर भगवंताची तुम्ही पास करा. भवसागर तरला कार्य करीत असा चिंता पहिला उभा दाता कटीकर ठेवोनिया म्हणून तुका म्हणे पावा वया पहिलं पार नामा मंत्र सार भाविकासी. आजही तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. तो कोणा करता कैवल्याचा गाभा म्हणून प्रत्येक मनुष्याने नामचिंतन करायला पाहिजे. आजही तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. कमरेवर हात ठेवलेले आहे. कशा करता हो?
माझ्याकडे या भवसागराचं पाणी फक्त तुम्हाला कमरेपर्यंत आहे. तुम्ही जर माझ्याकडे जर आला नाही तर शेंडी सकट बुडा. म्हणून त्याचं नामचिंतन कराल अशी आशा करतो. विठोबा रघुकुमार जय जय